नरेश सरांनाही मी मनापासून धन्यवाद देईल आणि नरेश सरांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो की दरवर्षी आपल्या या शिर्डी नगरीमध्ये खास करून समालोचनासाठी येत असतात आणि इथून पुढे सातत्याने आपल्याला त्यांचा आवाज शेवटपर्यंत ऐकायला मिळणार आहे. एक चांगला चेंडू अगदी आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर अगदी आपण पाहिला अमोल कासार याला अगदी आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली गेली. बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे फ्रेंड्स 11 कोराळे संघाने वाईटसाठी. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा अगदी आपण पाहतोय. शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा कॉलबॅकचा राऊंड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि सामना क्रमांक 4 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की या मॅचमध्ये दोन्ही संघ आपली आपली ताकद तर आजमावणार आहे. विशेष करून जर अगदी आपण पाहिलं तर गाडीमध्ये माणसं आली 3, समोर आहे 2 जण, मागाही नितीन. वाईट बॉल आहे. ओके, रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला. DRS सक्सेसफुल ठरलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अक्रार. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे एक चांगला चेंडू आपल्याला जो पाहण्यामध्ये 2 संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे आमने सामने लढत आहेत. एका बाजूला टीम जर आपण पाहिली तर साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता, महेश वाघे पाटील आणि अनिल अण्णा यांच्या मालिकेचा संघ अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने फ्रेंड्स 11 कोराळे संघमालक पपूबाई इनामदार आणि अंबादास सोनवणे टीम ओनर म्हणून या ठिकाणी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे. इथे एक सुरेख प्रकारचा चेंडू आहे. अमोल कासार गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू वाईड होता पण त्यानंतरचे दोन्ही चेंडू इथे अगदी आपण पाहतोय जे निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही पहा अगदी साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक हा संघ जर अगदी आपण पाहिला तर किरण खोबरे, अल्ताफ शेख, गणेश जाधव, त्यानंतर ओमकार, अमोल कासार, इम्रान मलिक, त्यानंतर सुहास कोळे, शुभम मस्के याकडून आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. अमोल कासारचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू जो काही आहे तो फक्त वाईटच्या रूपाने 1 धाव आलेली आहे पण त्यानंतरचे 3ही चेंडू जर अगदी आपण पाहिले तर इथे निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. युवा शिर्डी ग्रामस्थ या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. गोलंदाज तयार आहे. अमोल कासार इथे मात्र आपण पाहतोय इथे मिड ऑफला चेंडू परंतु तिथे शतरक्षक चेंडूवरती असेपर्यंत एक सिंगल आरामात पळून पूर्ण केली गेली आणि एक सिंगल आल्या आणि एका सिंगलच्या रूपाने धापरेकर धावसंख्या 2 धावा आपल्याला पाहायला. ऋषी डुबे निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आपल्या समेत अगदी जोडले जाते. स्कोररच्या भूमिकेत ऋषी डुबे जे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत. अमोल डुबे यांचे बंधू आहेत. नांदोरकी बुद्रुकचे सरपंच आदरणीय आमचे माधव चौधरी साहेब, सरपंच साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. इथे मात्र चेंडू पाठवलाय फाईन लेगला, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या जी आहे ती आता 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 6 धावा आहेत इथं आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत.
या दरम्यान चेंडू हवेत होता, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतरचा अगदी नकार दिला गेलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 6 धावा, बिनबाद 6. पहिलं षटक संपले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं अमोल कासारच्या रूपाने जे संपलं गेलं. एक धाव जी आली वाईट बॉलच्या रूपाने आली होती, त्यानंतर एक चौकार आला होता. म्हणजे एका चेंडूमध्ये आपण 5 धावा जरी पकडल्या तर राहिलेल्या 5 चेंडू फक्त एकच धाव आली. या 6 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. यानंतर षटक टाकण्यासाठी गोलंदाज अगदी आपण पाहूया गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. दोन्हीही संघ अतिशय ताकदवान आहेत. आपण पाहिलं किरण कोबरे, अल्ताफ शेख, गणेश जाधव, अमोल कासार, इम्रान मलिक, सुहास कोळे, शुभम मस्के, अकबर सय्यद, केतन क्षीरसागर, सौरभ सातकर, आकाश जपे, ऋतिक घोरपडे, जुनेद पटेल, आकाश अंबोरे, सचिन आयरे ही नावं आहेत. साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री, राहता नाशिक. दुसऱ्या बाजूने फ्रेंड्स 11 कोराळे संघ जर अगदी आपण पाहिला तर योगेश पवार, भूषण उगडे, योगेश कानवडे, सुनील नवले. इथे फाईन लेगला चेंडू योगेशच्या बॅटमधून येईल. 4 रन, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक दुहेरी अंकात आहे. धापलकर धावसंख्या 10 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 10 रन. गोलंदाज परत येतो, गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान परत एकदा थोडासा मिस टाइम फटका जरी असेल तरी तिथे अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय धापलक वाढला आहे. धापलक धावा संख्या 12 धावा धापलक करत आहेत. आपण पाहतो युवा शेती ग्रामस्थ आयोजित असणारी ही शिवजयंतीची जय्यत तयारी या दरम्यान अगदी आपण पाहतोय. विशेष करून वर्ष 12 आहे. धापलकरती धावसंख्या 12 आहे. प्रेक्षक गॅलरी जर तुम्ही पाहिलं तर त्या सुद्धा 12च आहेत. इथे अगदी आपण पाहिलं मिडॉनला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. 12 वरती धापलक स्थिर आहे. इथे आओ साई मोबाईल गॅलरीचे ओनर आदरणीय आमचे कृष्णा तरकसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. लेग बाय चेरपण एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सिंगल चेरपणी धापलक आत्ता 13 धावसंख्येवरती आपल्याला जो पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी जर तुम्ही पाहिलं ना तर प्रेक्षक गॅलरी सुद्धा 12च आहेत. आता बरेच जण काउंट करतील नक्कीच 12 आहे का, तुम्ही काउंट करून पहा. 12 प्रेक्षक गॅलरी आहेत. इथे फाईन लेगला परत एकदा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या परत एकदा बाहेर. इथे चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धावसंख्या 17 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 70 रन. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सौरभला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सौरभची या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर आता इथे दुसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलं आणि धापलकर धावसंख्या आहे बिन बाद 17. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. विशेष म्हणजे साई समर्थ डेकोरेटर्स यांनी ज्या गॅलरीत उभारल्या होत्या त्यांनी सुद्धा काउंट केलं की आपण नक्की 12च उभारलेत का.
कारण 12 ते परिवाराच्या वतीने कामकाज करताना मोजमाप नाही आहे त्यांच्याकडे. युवा शिडी ग्रामस्थ कोणताही कार्यक्रम भरभरून ही त्यांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडत आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं आमचे संकेत कोते आणि संकेत पैठणकर, बरोबर ना. या दोन मित्रांना मनापासून धन्यवाद देईल. त्याचं कारण आहे, मीडिया सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि युवा शिडी ग्रामस्थांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी घडल्या गेल्यात, ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या जातात, ह्या सगळ्याच्या सगळ्या इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. चेंडू डॉट. माझ्या माहितीप्रमाणे जिथं आपण स्क्रीन लावली ना, स्क्रीनच्या शेजारची जी गॅलरी ती लेडीजसाठी आहे, महिलांसाठी आहे. तिथं बसलेल्या पुरुष वर्गाला विनंती असेल तिथून आपण जागा सोडा. तिथं जेवढे पुरुष मंडळी बसलेले आहेत फक्त महिलांसाठी राखीव. स्क्रीनच्या शेजारी लगेच. चांगला चेंडू अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज किरण खोबरे 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. हा पिवळे शर्ट की टी शर्ट घातलेले व्यक्ती तिथं, त्यांच्या शेजारी एक बाबा आहे, त्यांच्यासमोर आता एक छोटे युवक आलेत पायी पायी. ती गॅलरी. या दरम्यानचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय किरण खोबरे, जबरदस्त अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. इथे अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला की आपण क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षक सुरेख केलं झालं आणि एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावसंख्येनंतर आपलं पुढे जाऊन पोहोचेल 18. पलीकडच्या बाजूला मी सगळ्या पुरुष वर्गाला मनापासून धन्यवाद देईल. महिलांसाठी आपण जी जागा रिक्त करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. फक्त पुरुष वर्गाला एक विनंती आहे, महिला कक्षाच्या शेजारी कोणताही पुरुष वर्ग उभा पण राहणार नाही. ही पण काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. हा चेंडू परत एकदा डॉट आलाय. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे किरण खोबरे यांनी. साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक आणि फ्रेंड्स 11 कोराळे हा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज वगैरे गोलंदाजी मार्ग होती. परत एकदा आपण पाहू. इथे चेंडू हवेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत होता कारण दूरवरती होता आणि एक सिंगल आली आणि एका सिंगल चेंडूपाठी धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर बिनबाद 19 रन विदाउट लॉस इन 3 ओव्हर कंप्लीट. चला, महिला वर्ग जो जे आलेत ना आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, मी सगळ्या महिला वर्गाने विनंती करेल, मातामाऊलींना विनंती असेल, काही तरुणी निश्चितप्रमाणे ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी पलीकडची जी रिकामी गॅलरी दिसतीये ती फक्त महिलांसाठी, तिथं आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे, आपण त्या ठिकाणी जाऊन बसायचे. गोलंदाज सौरभ याला आपण पाहणार आहोत. शक्तिशाली संघांमध्ये काय त्यांचा बोलण्याचा आवेश, नाव त्यांचं योगेश. इथं अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख होता, परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलं 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 20 रन.
सौरभ योगेश पवारसाठी या दरम्यान आपण पाहतोय जो मारा केला जातो चेंडू मिड विकेटला पोहोचलाय त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. खूप जोरदार मार निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांवर केला जातोय. तिखट मार आहे असं म्हणजे हरकत नाही. धापलक 1ने वाढेल 21 धावा आहेत आणि सौरभ सातकर याची बरोबर ना सौरभ सातकर याची गोलंदाजी जर अगदी आपण पाहिली हा स्थानिक गोलंदाज आहे. इथे अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्क परत एकदा. विशेष म्हणजे काय विकेट जरी आले नसेल परंतु लेग बाय सिंगल आले परंतु काय इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट नाही आले तरी चालेल पण डॉट बॉल सातत्याने येत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिलेला आहे. 34 षटक चालू आहे बिनबाद 22 धावा आहेत. तो परत एकदा आपण पाहतोय मिस टाइम फटका आहे. सौरभ इथे फलंदाजांच्या रेंजमध्ये चेंडू देताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव परत एकदा आली धापलक वाढेल 23 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आतापर्यंतच्या खर्च केलेल्या आहेत गोलंदाज सौरभ सातकरने. डान्सिंग डाऊन द विकेट इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं गणेश जाधव यांच्याकडून. भन्नाट वेग होता आणि त्या दरम्यान एक सिंगल आपल्याला जे पाहायला मिळते. एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. इथे बिग हिट फाईन लेगला चेंडू खेळलाय सीमा रेषाच्या बाहेर आहे. हा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. महिला कक्षांमध्ये म्हणजे फॅमिली असेल तर बसू शकता पण फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका बरं का. युवा शिर्डी ग्रामस्थांनी एखादा कार्यकर्ता किंवा माझा मित्र आला तुम्हाला कोणाला म्हटलं की सर का बसले तर उगा राग मानू नका. फॅमिली असेल तर काही हरकत नाही पण फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही. इथे रिवाचा प्रयत्न आहे. किरण परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. धापलकवरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे 30 धावा. इथे अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख परफेक्ट बॅटवरती निश्चितप्रमाणे आला नाही. लेग बाय चोरपट एक सिंगल. तर सायमृत मिल्क आदरणीय आमचे सागर नेहे पाटील यांच्यातून बक्षीस आलेले आहे. जर इथे ओव्हरमध्ये 3 विकेट जर घेत असेल किरण कोबरे तर 1100 आणि प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज. गोलंदाज टायगर आहे. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न पण त्याच्यावरती उत्तर दिलंय. हेलिकॉप्टर शॉट कहा रुकेगी गेंद सीधा मैदान के बाहर 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राइज. आसिफ शेख समीर आवारे पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे त्यांच्या वतीने बक्षीस आहे. पंचगड हलकं सापिल या दरम्यान जे केलं गेलं इथे चेंडू आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळेल. धापलकर धावसंख्या आहे 37 धावा आहेत. षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना इथे एकाच हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथं अगदी आपण पाहतोय एक धाव परत एकदा आली आणि ती लेग बाय चेरो पडे.
लेग पंचवरपणे धापलक पाडतोय. धापलकर धाबसंख्या आता 38 धावा आहेत. 5वं षटक चालू असताना किती मोठी शांतता अगदी आपण पाहतोय. या 38 धावा बनवत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकार आलेले आहेत आणि 3 चौकार इतर पाहायला मिळाले. म्हणजे 38 धावा येत असताना 24 धावा फक्त 5 चेंडूत आलेले आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंगॉनला चेंडू खेळायचा होता. इथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख आणि योगेश पवारची गळी संपुष्टात. बॅटर रन आउट, फलंदाज धावबाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहिली विकेट येताना पाहायला मिळाली आणि तर नंतर आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झालाय. 39 वरती षटक क्रमांक 5 संपलं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. शेवटचं षटक आता अगदी आपण पाहूया. इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. गोलंदाज अल्ताफ शेख संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती आहे आणि फलंदाजी मार्कवरती दादाबाई शेख आहे. भन्नाट वेग इथे गणेश जाधवच्या हातात चेंडू आला नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल बाई चेरोपाने. पलीकडच्या म्हणजे आमच्या डाव्या बाजूला जो रस्ता आहे रस्त्याच्या कडेला ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्या. दादांचं आगमन अगदी 5च मिनिटांमध्ये होणार आहे. आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील दादांचं आगमन 5च मिनिटांमध्ये होते. रस्त्याच्या कडेला ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्या अर्जंट. इथे अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय तो मात्र फाईन लेगला. क्षेत्ररक्षण खराब 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार आणि याच चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. 44 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. परत एकदा फाईन लेगला. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. अल्ताफ शेख याच्यावरती केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय आणि पाहता पाहता संघ 50 धावा धापलकवरती पूर्ण करताना पाहायला मिळतोय. प्रिन्स 11 कोराळे 50 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्यात गाड्या काढून घ्या. ही सूचना वारंवार या ठिकाणी करतोय. हो इथे क्षेत्ररक्षण खराब झालं. परत एकदा अजून एक 4 रन आले. अजून एक चौकार येतोय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धापलक वाढला जातोय. धापलकवरती धावत संख्या जर आपण पाहिलं तर ते आहेत आता 54. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दक्षिण विभागाचे दमदार आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं काही क्षणातच आपल्या या मैदानावरती आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी
युवा शेडी ग्रामस्थांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. दादांचं स्वागत तर होणारच आहे, पण इथे गोलंदाजाचं स्वागत सातत्याने केलं गेलंय. अजून एक षटकार आलाय, 6 रन षटकार येतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. एक षटकार आलाय, षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धाव संख्या 60 धावा धापलकरती. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप, झेल होणार का? तिथे झेल सुटलाय. जुनेद कडून इथे क्षेत्ररक्षण करावं होतं पाहिजे. तुला तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात, हे बाई प्युअर याडा माली. हे आता कसं वाटतंय. रक्षण लावून घ्या. रस्त्याच्या कडेला ज्यांनी ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या काढून घ्या. MS 177431 गाडी क्रमांक आहे. गाडी काढून घ्या लवकर. युवा शेडी ग्रामसेवक सगळा मित्रपरिवार पलीकडच्या बाजूला आता दादांच्या स्वागतासाठी आहे. रस्त्याच्या कडेला ज्यांनी ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या आपण काढून घ्या. सर्वांना विनंती आहे, गाड्या काढून घ्या. गाड्या रस्त्याच्या कडेला कुणी लावू नका, ही आपणास कळकळीची विनंती आहे. दादांचं आगमन, खासदार साहेबांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. मी सर्वांना परत एकदा विनंती करतो, आपण रस्त्याच्या कडेला ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्या. दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैदान गाजवायला आली पहा फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पप्पूभाई इनामदार, माननीय अंबादास सोनवणे. फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे. एक इनिंग एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. 62 धावा बनवल्या गेल्यात. 63 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे तो साई मंगल पोल्ट्री, साई टायटन्स या संघाला, नाशिक राहता संघ जो आहे इथे धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. आघाडीची जोडी जर अगदी आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एका बाजूला केतन क्षीरसागर आणि एका बाजूला गणेश जाधव, या दोघांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. आणि आत्ता आपण पहिलं षटक कोणाकडे देते आपण पाहूया. पण 62 झाल्यात, 63चा पाठलाग आहे. हा कसा होतोय ऐकूया. यानंतरचा एक गोड आवाज
की ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या गेल्या आणि अलंकारिक भाषेचे जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय नरेश डोमे सर, या तुमचं मनापासून स्वागत. आदरणीय नरेश डोमे. फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावण्या येथे साई मंगल ॲटो साई टायटन्स राहता नाशिक टीम खेळायला आली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व्हॅलेंटाईन डेची शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचं शिर्डी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये जाऊया जिथे अत्यंत सुंदर मॅच, रमणीय मॅच सुरू आहे. एक डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये धावफलकावरती 61 पूर्ण झालेले आहेत. 62 पूर्ण झाल्यात. 63 धावा बनवायच्या आहेत साई मंगल पोल्ट्री राहता संघाला. हॅलो 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 चेक चेक. आणि इथे पहिला फलंदाज शून्यावर बाद. धक्का पहिला. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची फळीची टाळी. आपण बघतोय साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहता विरुद्ध फ्रेंड्स 11 कोराळे ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळतायत. आज खरं तर अनेक संघांना अडचण आहे. आज कॉलबॅकचा राऊंड आहे. 6 मॅचेस आज दिवसभरात कव्हर करायच्या आहेत. रोज आपण 5 मॅच कव्हर करत होतो. आज एक मॅच जास्त आहे त्यामुळे आज थोडं आपण सुरुवातीला लवकर मॅचेस सुरू केल्या. नियोजन शिस्त म्हणजेच युवा शिर्डी ग्रामस्थ त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आपल्याला आलेला. पण काय होतं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे स्पर्धा सुरू आहेत. अनेक स्पर्धा सुरू आहेत. यूट्यूबवरती तुम्ही जर गेलात बरेचसे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला मला वाटतं आज प्रत्येकाला 15-20 नोटिफिकेशन्स असतील. त्यामुळे इतक्या स्पर्धा सुरू आहेत. आज आपल्याला आयकॉन्स आयडॉल्स हे बऱ्यापैकी अनुपस्थित राहिलेले बघायला मिळाले. मात्र तरी संघ आज मैदानामध्ये खेळायला दाखल झालेले आहेत. काय भन्नाट वेगाने टाकलेला तेज तर्राट चेंडू सीमारेष यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आपण बघूया धाव फलकावरती 1 गडी बाद 0. अजून शून्याची कोंडी फोडणं हे प्रचंड कठीण होत चाललेलं आहे. याबरोबरच ओ हो 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 वेगानं गोलंदाज पोहोचला तिथे. चेंडू उचलला, हातामध्ये दिलाय यष्टिरक्षकाच्या. मात्र एक धाव जीवाच्या आकांतानं पूर्ण झालेली आहे. धावफलक लेगबाईच्या माध्यमातून अतिरिक्त आहे ती पण. 1 गडी बाद 1 अशी स्थिती आपण इथे बघू शकतो. धावफलकावरती 63 धावांचं आव्हान घेऊन साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहता हा संघ दाखल झालाय. फ्रेंड्स 11 कोराळे संघाविरोधात पहिले षटक टाकणारा गोलंदाज सुनील नवले. वेगवान गोलंदाज. काय भन्नाट वेग आहे त्याचा. बॅलन्स बघितला आपण, त्याचा रनअप बघितला, रिदम बघितला, स्टान्स बघितला. बॉलिंग आयडॉल. एक चावी आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती चावी इथे मात्र षटकार आहे. डिस्कवर गाडीची चावी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू. धावफलक पुढे पोहोचेल 7 धावा. तर MH17 BB 4206 डिस्कवर गाडी आहे आणि गाडीचे मालक मॅच बघण्यासाठी एवढ्या घाईने आले की गाडीला चावी ठेवून आले. तर त्यांना विनंती आहे या ठिकाणी
खंडोबा मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय अजूभाऊ नागरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. स्पर्धेला तशीच मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. काय शानदार शॉट आहे, वाह, दिमागदार, तजेलदार, चैतन्यदायी हा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. आता गाडीचा नंबर आम्ही सांगितलेला आहे. कुणी येईल आणि मागेल आमच्याकडे माझ्या गाडीची चावी द्या मला, तर या तुम्ही, मी देतो बरोबर चावी. तर धावफलकावरती 13 धावा, षटक क्रमांक पहिलं इथे संपलेला आहे. आणि काय षटकाची सुरुवात होती. पहिल्या 3 बॉलला एकही रन नव्हती आणि त्याच्यानंतरच्या 3 बॉलला षटकाची समाप्ती कशी झाली. तर हे क्रिकेट. धावफलकावरती 13 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. गाडीचे क्रिकेटच्या मॅच मध्ये हरवलेले मालक आलेले आहेत. ओ हो हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, परफेक्ट ब्लॉक आणि पहिला नव्हे दुसरा धक्का. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे आपण बघू शकतो एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. खरं तर आजचा दिवस असा महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस डिसेंबर महिना संपत असतो, जानेवारी सुरू होत असतो, या परिस्थितीमध्ये एक निसर्गामध्ये बदल होत असतो आणि तो बदल असा असतो की झाडांची पानगळ सुरू होते. इथे पानगळ सुरू झाली की काय असं चित्र मला दिसतंय, कारण 2 फलंदाज, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. 2 गडी बाद, धावफलकावरती 13 धावा. पुन्हा एकदा ओ हो हो, धावाची संधी असू शकते. काय घडेल तिथे. यास फलंदाज बाद, तिसरा फलंदाज देखील कोसळला. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 3 फलंदाज एका पाठोपाठ बाद झालेले आहेत. 3 गडी बाद, धावफलकावरती 13 धावा. झाडांची पानगळ सुरू होते, पानं गळून जातात. फेब्रुवारी महिना सुरू होतो आणि मग सगळ्यांना वेध लागतात वसंत ऋतूचे. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच पुन्हा एकदा झाडांना पालवी फुटते. निसर्गामध्ये एक नाविन्याचं चैतन्यदायी वातावरण तयार होतं. निसर्ग एक नव्याची नवलाई लेवून पुन्हा एकदा हिरवागार होत असतो. धरित्री पुन्हा एकदा हिरवी शाल पांघरते. म्हणून वसंत पंचमी आजचा दिवस, हा म्हणजे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. माता सरस्वतीचा जन्म आजच्या दिवशी झालेला असतो. हिंदू धर्माच्या दृष्टीनं वसंत पंचमी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि आज मी तुम्हा सगळ्यांना या वसंत पंचमीच्या सदाबहार शुभेच्छा देतो. जाऊया मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती 13 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अत्यंत अडचणीमध्ये साई मंगल राहता संघ पोहोचलेला आहे आणि पाहायचे परत एकदा फुलं लेनचा चेंडू खांडून काढावा लागला. या चेंडूला मिड विकेटला खेळला, अलॉंग दी कार्पेट चेंडू. तिकडे 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 14. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज भूषण उघडे, दोन्ही आग ओकणारे गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकलं सुनील नवलेनं, दुसरं षटक भूषण उघडे.
संघनायक गोलंदाजी मार्कवरती भूषण उघडे. मागच्या सामन्यामध्ये देखील भूषण अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली होती. आज पुन्हा एकदा भूषण उजव्या हातानं ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्लोवर वन आपण म्हणतो बॅक ऑफ द हँड टाकला त्यानं. वेगळी कमाल असते गोलंदाजाची. स्लोवर बाउन्सर देखील आपण त्याला म्हणू शकतो. नकल बॉल. 4 चेंडूमध्ये संघनायकाने फक्त 1 धाव खर्च करताना 1 गडी टिपलेला आहे. व्हेरी फास्ट बॉल. या षटकातला पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज टिपला आणि काय धमाकेदार सुरुवात केली. धावफलक तिथेच आहे 14. 2 गडी बाद 14. साई मंगल पोल्ट्री फॉर्म. लक्ष आहे 63 धावांचं. 3 गडी बाद 14. ओहो हो, चांगला फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. हलकी हलकी एक आपण म्हणतो ना पावसाची सर येते आणि चिंब भिजवून जाते, तसं चित्र मैदानामध्ये दिसतंय. कधी दुष्काळ पडतो आणि अचानक अशी हलकी सर येते आणि धावफलकावरती जमा होत आहेत. लक्ष पाहिलं तर फार मोठं नाहीये, मात्र 2 षटकामध्ये प्रचंड ताकदीची गोलंदाजी बघायला मिळाली. इथं चेंडू आकाशामध्ये. ओ हो हो, ड्रॉप होईल कॅच. जीवदान. काही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही असा शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डिया स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात, हे बाई प्युअर या. कहां से आते हे लोग? निश्चित मला वाटतं ते हे म्युझिक किंवा कीर्तनाचे या प्रकारचे हरिभक्त परायण आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांचे समग्र प्रबोधनात्मक ही कीर्तन असतात. मात्र मैदानामध्ये अशा प्रसंगी त्यांचा आवाज वाजवणं मला तसं योग्य वाटत नाही. खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जर अशा काही शब्दांनी जर एखादा खेळाडू जर नाउमेद होत असेल तर मात्र मग ह्या ट्रान्सचा उपयोग राहणार नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 20 आहेत. षटक क्रमांक 2 संपलेलं आहे. आपल्याला थोडा वेळ मजा वाटेल, परंतु त्या खेळाडूच्या मनाला विचारलं पाहिजे. चुका कोणाकडून होऊ शकतात खेळामध्ये, कारण प्रचंड वेगाने त्यांना खेळायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मोटिवेट करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण जाऊया मैदानामध्ये, जिथे बघायचंय 63 धावांचं लक्ष घेऊन साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहता संघ दाखल झालेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा पोहोचतोय. धावा इथे मिळणार नाहीत. धावफलकावरती धावा 20 धावा आहेत. 3रं षटक दादाभाई शेख गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या प्रतिभावान गोलंदाजाला आम्ही पाहिलं होतं. तिथे थोडासा महागडा ठरला होता. 28 धावा दादाभाईनं खर्च केल्या होत्या. आज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मागच्या सामन्यातला कटू आठवणी विसरून तो या सामन्याला सामोरं जातोय. पहिला चेंडू अप्रतिम होता. इथे थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ स्क्वेअर लेगला फिरवला. क्षेत्ररक्षक तिथे वेगवान. 1 सिंगल केवळ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकणार नाही. पहा तुम्ही बॅकअप कसा आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू टाकल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक एकाच ओळीमध्ये चेंडू अडवण्यासाठी तयार आहेत. हे एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. साई अमृत मिल्क सागर नेहे पाटील यांच्याकडून शुभमच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस. जाऊया मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती असतील धावा 22. 3 गडी बाद 22 धावा. षटक क्रमांक 3 एवाडा मैदानामध्ये इथे सुरू झालेले दादाभाई शेख. दोन्ही संघांमध्ये एक तुल्यबळ झुंज आपल्याला अपेक्षित आहे. बरोबरीनंच उजव्या इशच्या बाहेर गुड लेन टाकलेला बॉल निर्धाव. चांगलं कमबॅक आहे दादाभाईचं मागच्या सामन्याच्या तुलनेमध्ये. दादाभाई एक गुणवान गोलंदाज आहे. खूप सारी अश्र घेऊन तो येत असतो. त्याचा अश्रांचा अक्षय भात आहे, जो पुराण काळामध्ये अर्जुनाकडे होता, आता दादाभाईकडे आहे. 22 धावा.
धावफलकावरती एक चांगला फटका, हा फॉलीवरती इथे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा एक्सपेरिमेंट पूर्ण फसला. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. धावफलकावरती 28 धावा. दादाभाई शेख. गोलंदाज तुम्ही बघा प्रत्येक वेळेस प्रयोगशील असतात, प्रयोग करत असतात. आणि तुम्ही शास्त्रज्ञांना विचारा किंवा त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करा, तुम्हाला तिथे जाणवेल की प्रयोग किती यशस्वी होतात, किती अपयशी होतात. एक सिद्धांत मांडायला 1000 वेळा त्यांना प्रयत्न करावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धता तिथे तयार कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी एखादं गोष्ट ते साध्य करू शकतात. क्रिकेटच्या ग्राउंडवरती देखील तसंच, एखादा नवीन बॉल तुम्हाला डेव्हलप करा, प्रचंड सराव करावा लागतो. प्रत्येक वेळेस तो टाकून बघावा लागतो, वेगवेगळ्या विकेटवरती टाकून बघावा लागतो, आणि तेव्हा कुठेतरी एखाद्या वेळेस त्यांना यश मिळतं. इथे बघायचे 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. मॅच अजूनही दृष्टिक्षेपात आहे. आश्वासक अशी वाटचाल इथे मैदानामध्ये साई टायटन साई मंगल पोल्ट्री संघाची सुरू झाली. पहिलं षटक अत्यंत धोकादायक होतं त्यांच्यासाठी. पहिल्या षटकामध्ये सुनील नवलेनं मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाव, एकही धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर 2 षटकार आले, 13 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक भूषणनं चांगलं टाकलं, तिथे 7 धावा खर्च झाल्या, आणि दादाभाईच्या या षटकामध्ये 8 धावा. आश्वासक अशी वाटचाल आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 26 धावा विजयासाठी, अजून 28 धावा, अजून 35 धावांची आवश्यकता आहे. तर षटक सुरू झाले चौथं. याबरोबरच बाहेरची कड, क्षेत्ररक्षक तिथे थर्ड बँडला तयार आहे. एक सिंगल केवळ इथून प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा 39 रन ऑन बोर्ड. चौथं षटक भूषण संघनायक भूषण उघडे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडला आपण बघतोय गणेश जाधवला. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज शुभम मस्के. गणेश जाधव गेले 20 वर्ष आम्ही या खेळाडूला मैदानामध्ये बघतोय. सातत्याने अभया धावांचा झरा, धावांचा नायगारा म्हणजे गणेश जाधव. खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढण्याचा प्रयत्न गणेशने केला. चेंडू येतोय तो मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे अडवणार आहे. एक सिंगल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 31 धावा. 3 षटकार गणेश जाधवच्या बॅट मधून बाहेर पडलेत. भूषण गोलंदाजी मार्क वरती आपल्याला परत एकदा बघायला मिळायचं. इथे शुभमचा एक चांगला फटका. गॅप आहे डीप, एक्स्ट्रा कव्हरला मोठा गॅप. चेंडू सीमारेषा पार. मिळतात 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 35 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना एक चांगला चौकार शुभमच्या बॅट मधून. याबरोबरच शुभमनं उचलायचा प्रयत्न केला. गोलंदाज खाली आणि कॉटन बोल्ट. चौथा फलंदाज कोसळला. भूषण त्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज सुहास कुळे. गणेश जाधव सुहास कुळे ही जोडी मैदानामध्ये असणार आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थचे सर्व सदस्य, सर्वांना विनंती, आपण आदरणीय खासदार
डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या स्वागतासाठी कमानीजवळ यायचंय. सर्व सदस्यांना विनंती आहे, युवा शिर्डी ग्रामस्थ आपण कमानीच्या पुढे या. सन्माननीय प्रशांतजी अगरवाल साहेब, साई न्यूज चॅनलचे संपादक या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पत्रकार साहेबांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. अहमदनगर दक्षिणचे कार्यकुशल, कार्यतत्पर, कार्यशील खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होतंय. दादांचं स्वागत आपण करणार आहोत. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या सर्व संचालकांना, सदस्यांना विनंती आपण उपस्थित राहा. हवेमध्ये चेंडू, तिथे ड्रॉप होईल कॅच, सुहास कुळेला जीवदान. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डिया स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. हे बाई धावफलकावरती आपण बघू शकतो 36 धावा आहेत. जीवदान सुहास कुळेला. हे जीवदान महागात ठरू शकतं. अगोदर एक कॅच आपण सुटलेला बघितलेला आहे. गणेश जाधव आता स्ट्राईक एंड वरती 3 षटकार गणेश जाधवच्या बॅट मधून बाहेर पडलेला आम्ही बघितलं. धावांचा हा नायगार आहे, धबधबा आहे, कोसळतो. ज्यावेळेस तो कोसळतो ना त्यावेळेस मात्र प्रेक्षकांना चिंब भिजवतो. गणेश जाधवला आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय. याबरोबरच पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनला खेळला. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो. यष्टीरक्षकाकडे जरी येईल थ्रो, मात्र गणेश जाधव 2 धावा सहजपणे पूर्ण करेल. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 38 धावा, 38 ऑन बोर्ड. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा खेळ संपला. 38 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री राहता. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. षटक संपलेला आहे. निश्चित मगाशी आपण सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. वसंत ऋतूमध्ये ही पंचमी येत असते आणि म्हणून वसंत पंचमी देखील आजच्या दिवसाला म्हटलं जातं. मात्र बिहारमध्ये मथुरेमध्ये बाके बिहारी मंदिरातील 40 दिवस आजच्या दिवशी होळीचा उत्सव सुरू होतो. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी राधाकृष्ण तसे मदन आणि रती यांच्या प्रेमाचे गीते गातात. त्यामुळं हिंदू धर्मामध्ये देखील आज वसंत पंचमी म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती एका धावेची वाढ होईल. 39 धावा. दादाभाई गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दादाभाई वरती विश्वास ठेवलाय. त्याचा अनुभवावरती विश्वास आहे. दादाभाई शेख याचा आयडॉल म्हणून या मैदानामध्ये खेळतोय. गणेश जाधव त्याच्या समोर आहे. दोन्ही दिग्गज एकमेकांच्या समोर. गणेशचा एकदम कडक शॉट पूल केला गणेशने. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धावांबरोबर धावफलकाला गती मिळते. 43 धावा. पाचवं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 25 धावांची आवश्यकता होती. आता 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री राहता संघाला. गणेश जाधव यस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला खेळला फटका. जमिनीच्या समांतर एक सिंगल फक्त मिळेल. गणेश जाधव हा ड्युरासेल बॅटरी आहे. खरं तर मी अनेक वेळा गणेश जाधवला नाबाद खेळताना बघितले. मात्र त्याचा स्वभाव जात्याच आक्रमक आहे. तो वेगवान खेळतो. जसं आपण सेहवागला बघतो. सेहवाग पुढचा गोलंदाज आहे कोण ते बघत नाही. गणेश जाधवने कधीच पुढचा गोलंदाज बघितला नाही. पहिल्या बॉलवरती सर्वाधिक षटकार मला वाटतं मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी गणेश जाधवने सगळ्यात जास्त खेळले असतील मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी. आणि पहिल्या बॉलवरती आउट होणारा फलंदाज मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी गणेश जाधव सर्वाधिक जास्त वेळा आउट झाला असेल. आज मागच्या वर्षी देखील शिर्डी प्रीमियर लीगला 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम गणेश जाधवने केलेला आहे.
आज संघाची गरज ओळखून, कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं की केतन शून्यावरती बाद झाला होता, जुने शून्यावरती बाद झाला होता, तिथे प्रचंड ताकदवान षटकार आणि पुन्हा एकदा गणेश जाधवच्या बॅटमधून चौथा षटकार. एकांडा शिलेदार इथे लढतोय, बाजी प्रभू सारखा मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. जबरदस्त फलंदाजी, गणेश जाधव ऑन फायर. 51 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण आपल्याला इथे बघायचं आहे. शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. मुरारबाजी देशपांडे दिलेर खानाच्या समोर लढत होता त्वेषाने. कदाचित निश्चित मुरारबाईचा पराक्रम बघण्याची संधी मिळाली नाही आपल्याला. आपण गणेश जाधवचा पराक्रम बघू शकतो. सुंदर चौकार शेवटच्या चेंडूवरती दादाभाई शेख वरती चढवला हल्ला. धावफलकावरती असतील धावा 55. विजयासाठी 6 चेंडू 8 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गणेश जाधव 12 चेंडू मध्ये 37 धावांची सुंदर खेळी गणेश जाधवने साकार. 4 षटकार आणि मला वाटतं अजून दोन चौकार. गणेश जाधव नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज सुहास कुळे स्ट्राईक एंडला असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये पाचारण केले प्रसाद रणमाळे. फ्रेंड्स 11 कोराळे 62 धावा बनवल्या होत्या. 63 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात होती. दुसऱ्या षटकामध्ये भूषणनं रोखलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावा आल्या. भूषण पुन्हा आला रोखायला. मात्र 5व्या षटकामध्ये पुन्हा धावांचा पाऊस पडलेला आणि आता 6वं षटक. कुरघोडी सातत्याने एकमेकांवरती केलेली आहे या खेळाडूंनी. सातत्यानं उलथापालथ आपण पाहिलेली आहे. कोणी पुढे कोणी मागे, कोणी मागे असलेला पुढे, कोणी पुढे असलेला मागे आपण बघतो या सामन्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. प्रचंड रंगलेली ही मॅच. फुल टॉस चेंडू आणि तिथे गणेश जाधव होईल बाद. मोठा फलंदाज संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. वीरश्री खरं तर अंगात संचारली होती गणेश जाधवच्या. एका पाठोपाठ एक गोलंदाजांना तो तडाखे देत होता. मात्र लढता लढता तो धारातीर्थी पडलेला आहे. इम्रान मलिक नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुहास कुळे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला इम्रान मलिक. तर धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 56. विजयासाठी 4 चेंडू 7 धावा. जोशीला खेळ म्हणजे क्रिकेट. याबरोबरच पायावरती आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. इथे देखील धाव मिळणार नाही. गोलंदाज प्रसाद रणमाळी. काय गोलंदाजी आहे. गणेश जाधवचा अडथळा दूर केला. त्यानंतर इम्रान मलिक समोर निर्धाव चेंडू टाकला. 3 चेंडू 7 धावा. प्रसाद स्ट्राईक एंडला. इम्रान मलिक स्ट्राईक एंडला. प्रसाद गोलंदाजीसाठी. वाह वाह काय बॉल आहे. गुड लेंथ वरती बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आणि इथे बलिदान आहे. सुहास कुळेला स्ट्राईक एंड. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. दोन चेंडू 7 धावा. आयकॉन किरण खोबरे.
किरण खोबरे नॉन स्ट्राईक एंडला 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. मागचे 3 चेंडू लागोपाठ निर्धाव, 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. प्रसाद रणमाळे. ओहो हो, इथे पुन्हा कॉट अँड बोल्ड. सुहास कुळे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. काही गोष्टी अनाकलनी असतात. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जर फलंदाज जो नवीन येणार आहे तो षटकार खेचत असेल तर भूषणजी कोपरगाव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. शेवटचा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फलंदाज आकाश अंबोरे. मला वाटतंय लकी ड्रॉ मध्ये स्पोर्ट्स सायकल आकाश अंबोरेला प्राप्त झालेली आहे. आता 500 रुपये अजून जिंकण्याची संधी आहे. सामना टाय केला तरी 500, म्हणजे षटकार मारला तरी 500 मिळणार आहे. 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. किरण खोबरे एवढा उशिरा का? शेवटच्या षटकामध्ये एका बाजूला 4 फलंदाज बाद झालेत आणि मग आयकॉन मैदानामध्ये आलेला आहे. आणि काय गोलंदाजी आहे इथे. कमालीचा गोलंदाज प्रसाद रणमाळे. जिंकला संघ अर्थातच फ्रेंड्स 11 कोराळे. पराभवाच्या छायेत आलेला संघ मात्र प्रसाद रणमाळे. आज त्याने अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवलेला आहे. प्रसाद रणमाळे ठरलेला आहे काळ्या अंधारातला दैवी प्रकाश. टीमला पराभवाच्या कराल दाढेतून त्यानं विजयाची चव चाखायला लावलेली आहे. विजयाचा घास भरवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम फ्रेंड्स 11 कोराळे. दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैदान गाजवायला आली पहा फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पप्पूभाई इनामदार, माननीय अंबादास सोनवणे. फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे. डीजे थँक्यू. शेक हँड करा. प्रत्येक टीमनी कंपल्सरी शेक हँड करायचं आहे. त्यामुळं मी विनंती करेल साई टायटन संघाला, स्पर्धेत निश्चित प्रकारे आपली हार झाली असेल मात्र समोर येणाऱ्या संघाचा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मैदानामध्ये यावं लागेल. एक मॅच इथे पूर्ण होते आणि